माझी व्यथा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर गावात 50-60 घरांची वस्ती होती. ती 2 गटात विभागलेली होती. एक पाटील व दुसरा बौद्ध धर्मी व महार समाज. गावात एका टोकाला बौद्ध व महार राहायचे, तर दुसऱ्या टोकाला पाटील समाज राहायचा. बौद्ध महार समाजाच्या झोपड्या तर पाटील समाजाचे मोठमोठे वाडे होते. त्यातच एक वाडा पोलीस पाटील उत्तमराव पाटलाचा होता. गावाच्या वेशीवरूनच डौलात उभा असलेला, उंचवट्यावर बांधलेला, गावाच्या मधोमध असलेला हा वाडा गावात येणाऱ्याचं दुरूनच स्वागत करत होता. उत्तमराव पाटील हे खूप मनमिळाऊ, दयाळू, श्रद्धाळू वृत्तीचे होते. त्यांचा देवावर विश्वास होता. कार्तिक महिना आला म्हणजे पहाटेच्या वेळेला काकड आरती. श्रावण महिना आला म्हणजे प्रत्येक सोमवारी शंकरजीच्या देवळात शिवलीला, अमृताचं पारायण नियमान व्हायचंच. प्रत्येक एकादशीला संपूर्ण गावातून भजन गात गात मिरवणूक काढणे. एकादशीचा दुसरा दिवस बारसचा. ही बारस गावातील प्रत्येकाला वाटून दिलेली असायची. त्यामुळे प्रत्येक पंधरवाड्याला घर पिछे एक माणूस प्रमाणे बारस असलेल्या घरी जेवायला असायचा. टाळ वाजायचे, मृदंग वाजायचे. विठोबाच्या नावाच्या गजरात पूर्ण गाव दुमदुमून जायचा. अशा प्रकारे उत्तमरावांनी गावातील लोकांना चांगल्या सवयी लावल्या होत्या. त्यांच्या सुस्वभावीपणामुळे व मनमिळाऊ वृत्तीमुळे लोक त्यांचा मान राखत, त्यांचा आदर करत, रोज चावडीवर बसून ते हरिपाठ करत. त्यांच्याबरोबरच शेतातून थकून भागून आलेले लोक चहा घेऊन हरिपाठासाठी त्यांच्या आधी येऊन बसलेले असत. उत्तमरावांच्या घरी आलेला माणूस कधीच उपाशीपोटी जात नसे. घरच्या मंडळींना 2-3 माणसांचं जेवण रोज जास्तीचंच करून ठेवावं लागत असे. उत्तमरावांची पत्नी पार्वतीबाईंचा स्वभाव सुद्धा उत्तमरावांसारखाच होता. घरातील गडी माणसांना त्यांनी कधीच नोकरासारखं वागवलं नाही. आपण खायचे तेच अन्न नोकरांसाठी असायचं. दिवाळी सणाला सर्वांना 2-2 बोकाचे पैसे व 2-2 शेर धान्य व 2-2 जोडी कपड्यांच्या द्यायच्या. त्यामुळे नोकर मंडळी त्यांच्यावर भलतेच खुश असायचे. दरवर्षाला एखाद्या गरीब घरातील मुलीचं लग्न जमवून देणे. लग्नाला लागणारा सर्व खर्च उत्तमराव स्वतः करायचे. एवढंच नाही तर स्वतः जातीने हजर राहून कन्यादान सुद्धा करायचे. पार्वतीबाई नवऱ्या मुलीची खणा नारळांनी ओटी भरायच्या, नवरीला सार करूनच घरी परत यायच्या. उत्तमरावांना 3 मुलं व 1 मुलगी होती. थोरल्या मुलाच लग्न झालेलं होतं. सूनही त्यांना हवी तशीच मिळाली होती. घराला शोभेल अशीच सुंदर, घरातील लोकांना सांभाळून घेणारी, मोठ्यांचा मान राखणारी, आदर करणारी, घर नीटनेटकं ठेवून घरातील सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वागणारी, नोकरांकडून प्रेमाने काम करून घेणे, ह्या तिच्या चांगुलपणामुळेच सर्वांची आवडती होती. थोरला मुलगा हिम्मतराव गाव सोडून खापरखेर ह्या गावी असलेली शेती सांभाळायचा. त्यासाठी त्याला बहुतेक करून घरापासून दूरच राहावं लागे. त्या काळात वाहनांची सोय नसल्यामुळे तो घोड्यावरूनच दर 2 दिवसांनी खापरखेडला जात असे. 2 नंबरचा मुलगा पुंडलिक हा शिक्षणासाठी लहानपणापासूनच तालुक्याच्या ठिकाणी राहायचा. 4 मित्र मिळून भाड्यानी खोली केलेली होती. पोळा व उन्हाळ्याच्या सुट्टीतच तो गावी यायचा. पोळा हा सण श्रावणातच येत असल्यामुळे श्रावण महिना हा भरपूर पावसाचा, कधीकधी तर महिन्याभराची झळी लागलेली असायची. सूर्यनारायणाचे दर्शन म्हणून होतच नव्हते. त्यामुळे गावातील लोकांचे हाल म्हणून विचारूच नका. गावात चिखल एवढा की कुंभाराने तयार केलेल्या मातीसारखा एक पाय घाला व दुसरा पाय काढा, आणि तोही ताकद लावून. शेतामध्ये पण जायची सोय नाही. मुरोती पावसामुळे जमिनीच्या पोटात पाणीचं पाणी भरलेले. अशा जमिनीवर चालल्याने जमीन कडक बनते व पेरणीसाठी तयार करायला जड जाते. मग काय, मज्जाच गावकऱ्यांना आराम करण्याचा बहानाच मिळतो. अशा वेळेस आरामात चावडीवर बसून गप्पा मारायच्या. मारुतीच्या देवळात देवासमोर गाढाणं मांडायचं. हनुमंता, कशी लावली चिंता, पाणी थांबू दे. व दिवसाचे कामं म्हटलं तर शेतीची अवजारे तेज करायचे, गोठ्यातील चिखल साफ करणे. पोळ्याचा सण 2 दिवसांवर आलेला असल्यामुळे बैलांच्या शेपटीला आकार देणे,
त्यांची खुरं कापणे, शिंगांना रंग देणे ही कामे उरकून घेत असत. अशा पावसात पुंडलिकाची सुद्धा गावाला यायची फारच पंचाईत व्हायची. पुंडलिकाचा सर्वात आवडता सण पोळा आहे हे उत्तमराव जाणून होते. एरवी पुंडलिक बैलगाडीने किंवा दमनीने गावी यायचा. परंतु पावसात बैलगाडी व दमनी चालत नसल्यामुळे उत्तमराव पाटील गाढववाल्यांना भरपूर पैसे देऊन तालुक्याला पाठवायचे. मग काय, पुंडलिक महाराज गाढवावर स्वार होऊन गावी पोळा साजरा करण्यासाठी यायचे. अशा प्रकारे पुंडलिकाचे शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण झाले. त्या काळात 10वीला फार महत्त्व होते. पुंडलिकाला शिक्षकाच्या नोकरीची ऑफर आली.